अगं सुन बाई बाई. हा बोला की सासूबाई. आज मी काय म्हणते, आज नागपंचमी आहे ना, मग नागदेवाला खुश करण्यासाठी काहीतरी खास कर ना. अहो सासूबाई मी ठरवलंय खास करायचं काहीतरी. काय करणार आहेस ग? काय करणार माहिती का, तुम्हाला छानपैकी पैठणी नेसवणार आहे, नथ वगैरे नाकात घालणार आहे तुमच्या, आणि तुम्हाला ना चौकात नेऊन बसवणार आहे. अरे वा, चांगलंय की. अगं पण मला का चौकात नेऊन बसवणार आहेस? अहो सासूबाई, आता आज बघा नागपंचमी आहे. आज सगळे कसे नागाला शोधणार त्याची पूजा करण्यासाठी. मी काय म्हटलं तर नागिनीलाच डायरेक्ट जाऊन चौकात बसवावं, म्हणजे कसं लोकांचा वेळ सुद्धा वाचेल आणि मला सुद्धा पुण्य भेटेल ना. भवाने, म्हणजे तू सरळ सरळ मला नागिन म्हणतेस होय? छे सासूबाई, मी तुम्हाला कुठं नागिन म्हणते. तुझे तर आता काय म्हणते सासूबाई, जो दुधाचा ग्लास भरून ठेवलाय ना तो वारुळाजवळ नेऊन ठेवू की सरळ तुम्हालाच बाजू. अगं तू तर मला फक्त नागिनच करून टाकलीस की. काय भवानी आहे नुसती. कसलं बाई माझं नशीब, सून म्हणून हिला घरात आणली तर ही मलाच लागली डसायला आणि मलाच नागिन म्हणायला लागली. लयच हुशार दिसते ही भवानी. येऊ देच पोराला सांगते बरोबर. कशी फिरवली सासूची, नुसती मला त्रास दिसती म्हातारीने.